मजा घेतोय आम्ही व्हिडिओ बघून, त्यांचे चेहरे बघून हसायला येते एकेकाचे. तुला कसं वाटलं स्पॉट? मस्त रेसिपीनुसार तुम्ही मुशी बनवू शकता, कोळंबीचा रस्सा बनवू शकता. लम्मा आणलेल्या कशा पावतायत एकदम, येतात वरती वरती. मस्त झणझणीत असा कोलंबी मसाला रेडी होणार आहे लवकरच. लग्न होणार आहे त्यांच्या सासूबाईंनी बघून घ्या तुमची सून कशी बनवते कोळंबी मसाला. हा स्नेहाचा पॅटर्न आहे, हा मानसीचा पॅटर्न आहे. त्यात कोलंबी चावली, कोलंबी चावली. होणारचा मच्छी बाजार. मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आपण आहे आता हशिवऱ्यामध्ये आणि ही सगळी आपली मंडळी, सगळी आपले ब्रदर्स गँग पूर्ण. आपण काल खरं तर पार्टी होती, स्नेहाची पिंस्टर पार्टी, फुल मस्त एन्जॉय केला. आता खरं तर नाश्ता वगैरे पण झाला आमचं, पूर्ण फिरून झालं आहे आजच्या वगैरे पण, आणि नंतर ब्लॉगला स्टार्ट झालं आहे. पण तरी पण अजून पुढे पुढे काहीतरी मजा करत जाऊ आपण, फुल मजा घेऊ आज. आजचा दिवस पण आपण बघूया आता पुढे काय काय होणार आहे त्याच तुम्हाला समजेलच. आता निघूया इथून, नाश्ता वगैरे झालेला, बोरजी भाऊ खाल्लाय, आणि आता निघूया आपल्या आणि आपले भाऊजी. नमस्कार भाऊजी. नमस्कार. आपले तुम्हाला यांना बघून कोणाची आठवण आली असेल, विनायक माली. मी आता नाश्ता वगैरे करून मस्त आता चालत चालत निघालोय गावाच्या इथून, आणि आता जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ आणि निघू. मग आपल्याला मच्छी वगैरे पण घ्यायची आहे आणि आपल्याला जायचं आपल्या फ्रेंडकडेच, प्लस तिथे जाऊन पण काहीतरी फन करायचं आहे. तर इथला दाखवता हशिवऱ्याचा घर, आणि तिकडे एक ग्राउंड आहे, तिथे मस्त क्रिकेट मॅचेस वगैरे चालू आहेत. आज संडे आहे ना, त्याच्यामुळे क्रिकेट मॅचेस वगैरे आहेत. आणि हा आहे घर. ग्राउंड आपल्या ड्रोन शॉटमध्ये बघून घ्या. ग्राउंड खूप एक नंबर ग्राउंड आहे, जबरदस्त, फुल गोल ग्राउंड एकदम, आणि खूप मोठा असा ग्राउंड आहे, मस्त एकदम भारी वाटतो, स्टेडियमसारखाच. आणि हा आहे घर. तर चला आता जाऊया, फ्रेश होऊया आणि मग निघूया. पॅकअप करूया, चला. सगळं सामान आपला पॅकिंगच का चालू आहे सध्या. पॅकअप करू आणि निघूया. तर आता आपण आलो आहे पोयनाडच्या इथे, आणि पोयनाडच्या इथे आता बघूया मच्छी वगैरे, कारण का आपली सगळी मंडळी येणार आहेत ट्रेनला, त्याच्यासाठी आपण मच्छी बघूया आता. पोयनाडचा मच्छी बाजार.
₹400 किलो. किती बोलले? 330 बोलले तुम्ही. 400 रुपये किलो आहे. 30 रुपये कमी घरात बोलले. 350 मध्ये आवरा. आणि इकडे देखील फुल मच्छी आहे. त्याचा सुरमई वगैरे आहे. असे कसे सुरमई? अच्छा. आणि किलोवरती? किलोवरती कशी? 800 रुपये किलो. 700ला देतील मावशी. मित्रांनो, हा आहे कोयनाडचा मार्केट. कोयनाड मार्केट इथे आपली मिरचीसाठी स्पेशल एकदम आहे मार्केट. हा खूप लोक बाहेरून लोक येतात इथं मिरचीसाठी, स्पेशली मसाले वगैरे तयार करण्यासाठी. खूप सारे मसाल्याचे दुकानं आहेत पुढे त्या साईडला आहेत आणि पाठीमागे देखील आहेत. तर बायको गेले इथं शेंगा बघायला. गावठी शेंगा आहेत शेकटाच्या. गेटला बघू शकता किती मिरच्या वगैरे आहेत दुकानामध्ये. खूप सारं मसाल्यासाठी येऊ स्पेशली लोक सगळे इथून मसाला वगैरे घेऊन जातात. खूप सारे दुकानं आहेत मसाल्याची म्हणजे मिरच्यांची दुकानं आहेत आणि तिथे प्लस मसाले वगैरे भेटतात. आज एकदम बाजारच ना अजिबात नाही तर किती गर्दी असते या मार्केटला. हां सोमवारचा इथं स्पेशल वार असतो, सोमवारचा बाजार. ताडगोले बघतो आता. इथं ताडगोले आहेत. कशा मावशी? 100ला 4 बोल. 100ला 4. तर घेतले जातात आपण गरे. 100ला 6 दिलेत मावशीने. चला निघूया. अजून आपल्याला जेवण वगैरे शिजायचं बाकी आहे. सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. तर फायनली आता आम्ही घरी पोचलो. आपल्या होऊ शकत सगळी मंडळी आपली लोक पण पोचली आहेत आणि आपण काय काय मच्छी आणले ती दाखवतो तुम्हाला. तर ही आणलेली आहे पण मच्छी मांदेली, कोलबी आणि ही काय रे सुरमईसारखा आहे सकला. आणि ही आपली आयरन भाभी आहे. आयरन भाभी. तर आता मस्त की मच्छी वगैरे बनवू आणि आपण बघूया काय प्लॅन होतं कुठे जायचं. तर आपला चाललेलं आहे काम. इथे आपली बांधलेली मांदेली आहे ती साफ करते मानसी. आणि इकडे ह्या सगळ्या लागलेल्या आहेत कोलब्या साफ करण्यामध्ये. स्नेहा आहे आणि आयरन भाभी. आयरन भाभी काय कर रही है? काढून देते. दोन्ही स्नेहा आहेत त्या कोलब्या साफ करतायत. मिलेगा क्या जल्दी खाना? मिलेगा आधे घंटे में तैयार. नदीवरती जायचं ना आपल्याला. पाव पाव पोई झटपट कोलबी नदीवर जाय आणि कोणासारखी पाव पटपट पोळी पोई. आणि इकडे आले याला झोपा आराम करतात. आराम आपले भाऊजी आणि येतील. कोलबी चावली बोटाला. रे लवकर पटापट जेवायला भूक लागली. तर आता आपण मच्छी वगैरे कालून घेऊया. मच्छीला हे टाकूच नाही मीठ एवढा अजून टाकू काय? तर आता आपण मस्त की मच्छी कालून घेऊया फ्राय करायसाठी. भारी वाटत तुकड्या ना अशा. बघू शकता आपल्या तुकड्या अशा मस्त रंगीबेरंगी एकदम असं लाल लाल. तर यांना जरासं मॅरिनेट करू आणि नंतर याचं कालवण करू. कालवण नाही सॉरी फ्राय करू यांचा. कालवण नाही करायचं फ्राय करायचं आपल्याला. स्नेहा आज आपली कुक आहे आणि स्नेहा आपल्याला काय बनवते तू आज? कोलंबी मसाला. कोलंबी मसाला. तर बघूया आता स्नेहाच्या स्टाईलचा कोलंबी मसाला आपण खाऊया. तर लसूण मिरची आहे आलं लसूण वगैरे सगळं काय टाकलेलं आहे. मी इकडे पाडतो नुसते भांडी. अरे कोलब्या कुठे आहेत पण? कोलब्या गायब आहेत.
अजून धुतल्या नाही कोलब्या. इकडं मसाला झाला रेडी. तर हे पडतायत आमचे सिक्रेट मसाले, सिक्रेट स्नेहाचे मसाले. वा वा, मसाला होतो रेडी आपला. रेसिपी कांदा ना टाकायचा बिना कांद्याचा, बिना कांद्याचा मसाला, कोलंबी मसाला. मस्त झणझणीत असा कोलंबी मसाला रेडी होणार आहे लवकरच. या सर्वांनी टेस्ट करायला या. त्यापर्यंत सगळ्यांची झोप होईल. आता लग्न होणार आहे त्यांच्या सासूबाईंनी बघून घ्या तुमची सून कशी बनवते कोलंबी मसाला. टाकायचं का त्याच्यात? हो. चिंचा, भिजलेला चिंच आणि धुतलेली मांदेली, ही त्याच्यामध्ये पडली आपली बटाटा. चिंच आणि गुळाचा बघू शकता, ही आहे आपली मांदेली. त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं घेतलं, मीठ मसाला प्लस चिंचेचं पाणी आणि हे तर आपल्या तुकडे आहेत. अजून माणसे अजून काय धुते तू? चिंचेचं पाणी करतो. चिंचेचं पाणी अजून कशामध्ये टाकायचं? चिंचेचं पाणी. मांदेलीच्या रस. अच्छा, मांदेलीच्या कालवणामध्ये, रश्श्यामध्ये. पण आता यामध्ये टाकला ना तुम्ही आता पिलून पिलून? तो फ्राय. अच्छा, हा फ्राय साठी आहे का? अच्छा, हा फ्राय साठी आणि तिकडे रश्श्यासाठी आहे. ओके, झटपट मस्त आंबट एकदम आता मस्त असं जेवण. ताजी मांदेली, पुरकन खाल्ली. पुरकन खाल्ली आणि भुरकन कुठे गेली? पोटात. हा आहे मानसीचा स्पेशल मसाला. मानसी घेऊन आली, मानकरांचा मसाला. नाही हा पाटलांचाच. पाटलांचाच आहे का? आता आपण मांदेलीला सुरुवात करूया. त्यासाठी आता कोलंबीला ट्रान्सफर करूया दुसरीकडे. बाय जा, आराम कर. हो, रेस्ट कर. रेस्ट करतो. अरे ते फास्ट ठेवायलाच लागतं, नाही तर विसतंय ते. केला. आता ह्या थोडा टोप टाकून घेऊ. मग त्याच्यात आपल्या मांदेलीला पवण्यासाठी पाण्याच्या ऐवजी आपण तेल सोडू. बरोबर आहे. थोडं थोडंसंच लावायचं. आपली लगडी तापलेली आहे, त्याच्यात आपण तेल लगडी? घेऊया. जरा जास्तच तेल घ्यायचा, कारण मच्छीला जर तेल असेल तर चव येते. तेल नाही तर काय नाही. तेल नाही तर काही तेलात नाही कंजूसी करूच नका. बघा, म्हणून साईज बघू शकता माणसाची. जास्त तेल खाते. तेल तापला, तेल आता लगेचच तापला, कारण आपण कढई तापून दिलेली. आलं लसूण चेचलेली आपण घरात बनवलेली पेस्ट आहे, ती लगेच परतून घ्यायची, नाही तर ती लाल लाल होईल, करपेल. ते करपलेला मग वास कडवट येईल. त्यापेक्षा परतून घ्यायची. आणि इथे आपण ठेचलेला लसूण टाकूया, ठेचलेला, कारण त्याचीही चव वेगळी असते. तो दातात आला की छान लागते. अंदाजे थोडा थोडा हिंग, हळद, आपला आगरी लाल तिखट, आणि आता आपले हे मसाले करपू नयेत म्हणून टोमॅटो आणि थोडीशी चवीला मिरची आणि छान आंबटपणा येण्यासाठी आपण टोमॅटोची ग्रेव्ही सोडू आणि त्याला छान तेल सुटून देऊया. आता बघा, आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे. आता आपण त्याच्यात चिंचेचं पाणी टाकू, जो आपण अगोदर तयार केला होता. तुम्हाला जेवढा रस्सा हवाय तेवढा रस्सा, तेवढा पाणी अगोदरच टाकून घेऊया.
आपण पेस्ट केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून ते पाणी घेतलं आहे. आणि आपली माणसं खूप आहेत आज, भांडा धुवून घेतलाय, त्यामुळे अजून आपल्याला पाणी लागेल, रस्सा वाढवायला लागेल. आणि हा इथे थोडा रस्सा बस होईल. आणि ह्याला छान उकळ येऊन द्यायची आहे आणि मस्त मग आपण पुढची प्रोसेस करू. तर्रीवाला रस्सा. आपल्या आता कोलंबीचा आपण झाकण काढूया. हो मस्त असा बघू शकताय कोलंबीचा सुक्का कालवण. हा स्नेहाचा पॅटर्न आहे, हा मानसीचा पॅटर्न आहे. त्याला अजून उकाला आलेला नाही, येईल थोड्याच वेळात उकाला येईल त्याला. मांदेलीला देखील उकाळायला आलेला आहे, बघू शकता मस्त असा उकाळा आलाय. आता त्याच्यात आपण आणि स्नेहा काय टिप देशील तुझ्या कोळंबीची काय करून बघा आणि खाऊन बघा. अरे हे टाकायचंय आणि ना comment करा. कोळंबीमध्ये. अरे कोलंबीमध्ये हे चिंच टाकायची राहिली. नको नको नाही गरज नाही. बटाटा नाही शिजलाय पण ते मध्ये टाक सगळंच. जास्त आंबट व्हायचं नाही तर. आता कोळंबीमध्ये आपण मीठ टाकूया. कोळंबीमध्ये टाकलाय, आता मांदेलीला जरा मीठ चव येण्यासाठी मीठ सोडूया. बघा कसं छान उकळ आलाय. आणि हा मीठ टाकला आहे, थोडस अजून थोडस उकळ येऊ दे. टाका ना. खूप आता जरा चव बघूया. गरम गरम चव कशी आहे? मस्त झालंय. थोडस मीठ पाहिजे. हक्का सांबर झालाय. आता आपण ह्यात सोडूया मांदेली बाईंना. मांदेली बाई सोडले नाही ते. अपुरा आहे. आणि ह्याच प्रकारे ह्याच रेसिपीनुसार तुम्ही मुशी बनवू शकता, कोळंबीचा रस्सा बनवू शकता, रावस, आपल्याला जी हवी ती मच्छी छान तयार होते. आता आपण सोडूया मांदेली. आपल्या उत्सवमूर्ती ज्या ह्या रश्श्याच्या मानधनी आहेत त्या आता तेलाच्या आणि आंबटाच्या पाण्यात गेलेल्या आहेत. आता त्यांना छान उकळ येऊ द्या. आणि मग आपण खाण्यासाठी सज्ज होऊया. थोडीशी मी कोथिंबीर पेरते. आपल्या मांदेल्या कशा पावतायत, एकदम येत आहेत वरती वरती पवत पवत. आता वाट बघूया, आपला रेडी व्हायचा जेवण. आणि आता बघूया काय करतात प्लॅनिंग. इकडे तर फुल झोपलेले आहेत सगळी आपली मंडळी. इकडे झोपले आहेत, तिकडे झोपले आहेत, डाराडूर. तरी आपली रेडी झालेली कोळंबी मस्त अशी बघू येतात. मांदेली सुद्धा रेडी झाली आहे. आणि मांदेली देखील झालेली आहे. गॅस बंद करता? हो. हा गॅस बंद करूया आपण. तर आपलं जेवण वगैरे सगळं काय रेडी झालेलं आहे. आणि सगळी पब्लिक आता हां मच्छी अजून फ्राय करायची बाकी आहे. आता सगळी पब्लिक आपली निघालेली आहे नदीवरती जायला. सगळं आता नदीवरती निघूया. चला चला लेट्स मूव टू नंदी. फायनली आता आपण आलेलो आहे नदीच्या इथे. आणि बघूया आता मस्त आता खूप भारी काम चालू आहे नदीचा. पूर्ण रस्ता असा नदीकडे होतोय. आणि या साईडला स्मशान देखील मोठा गेला एकदम. तर आता जाऊया आपण नदीवरती स्विमिंग करायला. आता बघूया आधी पाणी वगैरे किती आहे काय. तो चलो एवरीबॉडी चलते नदी पे. या साईडला खूप मोठा स्मशान वगैरे बनवलेला आहे. आणि ही आपली नदी फुल मस्त. बघू शकता आपली सगळी फॅमिली, पाटील फॅमिली. एवरीबॉडी लेट्स गो, कम ऑन. आज फुल पानी में मचाएंगे. कल रात में गांव में मचाया, आज पानी में नदी पे मस्त एकदम स्विमिंग करेंगे. आता हे देखील बनवलं पण पहिले हे तुटलेलं होतं. आपलं पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर. पण आता मस्त सगळं काम वगैरे केलेलं आहे. आणि आपण त्या टोकाला जाऊया, त्या टोकाला जाऊन बसूया. काय शिवा जाम भारी रे. डेंजर है. अरे आ जाओ, कुछ नहीं है, नॉर्मल है. आणि तिकडे देखील मस्त तो घाट केलेला आहे भारी एकदम, गणेश घाट.
पूर्ण नदीचं काम चालू आहे. पूर्ण इथून असा रस्ता देखील होता आहे क्लिअर. खूप मस्त आहे एकदम. फायनली आता मस्त की आम्ही स्विमिंग वगैरे करून आलो. एकदम भारी. कसा लगा भाभी जगह? बढ़िया. मस्त. कसं वाटलं? मस्त एकदम मजा आली. काय तुम्ही उतरलेत नाही पाण्यात तर काय मजा तुम्हाला? मजा आली बघायला. मजा आली. आपला मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यानंतर आपण व्हिडिओ नाही केली. तर आता मस्त की आपण जेवूया. आपले आता गरमागरम तुकडी फ्राय होते. बघू शकताय तुकड्या वगैरे आता फ्राय होत आहेत आणि जेवूया. खरं तर खूप लेट झाला आता आपल्याला जेवायला देखील. पण काय मजा करायची होती आपल्याला. आता मस्त की गरमागरम तुकड्या, रस्सा, कोलबी, वरती ताव मारू, जेवू आणि मग निघू. कारण का आपल्याला पण जायचं पिल्लूला आणायला देवळीला. तुला कसं वाटला स्पॉट? मस्त एकदम. पण तू पण उतरली नाही. पावसाळ्यात यायला पाहिजे. पावसाळ्यात ये. बरोबर आता उतरली नाही. मला आता समजला काली वेली झाली मग आमची बहिणीच लगेच शादी नजदीक आहे आम्ही. स्मित तुला कसा वाटला स्पॉट? मस्त एक नंबर. पावसाळ्यात या परत पुन्हा का मस्त की मजा करू आपण. बघा कशा प्रकारे आपली मच्छी फ्राय झालेली आहे. मांदेली आणि रावस म्हणजे सकला डुप्लिकेट रावसचा. लवकर फटाफट आता मस्त जाम अशा भुका लागल्यात त्याच्यामुळे आता जेवायला घेऊ पटपट. तर आता आम्ही जेवायला बसतो आणि माझ्या लग्नाची व्हिडिओ म्हणजे 12 वर्ष आधीची व्हिडिओ आपण लावले ती बघतोय. एकदम लहान किती लहान दिसा तुम्ही तेव्हा लग्नाच्या टायमाला. खतरनाक एकदम आहे. बघताना जर असं म्हणजे वाटतं जाम लहान होतो आम्ही सगळे आणि आम्ही सगळे भावंडं पण खूप लहान होतो. त्याच्यामुळे जरा बघायला पण मजा येईल म्हणून आता इंटरेस्टिंग म्हणून अशी लावली आहे व्हिडिओ. आता आपल्याला पण टाकायचे व्हिडिओ यूट्यूबला टाकायचे का? नाही ही व्हिडिओ यूट्यूबला टाकायची काय? कमेंट करा मग आपण टाकूया. थोडी एडिट करून दिला. आता घेऊया आता जेवायला. आपले मच्छी वगैरे आले, पत्रावळे आलेले आहेत, सगळं काय घेऊया आणि जेवायला बसूया. काय बायांनो झाला काय जेवण? सगळे मस्त जेवायला घेतात वाढून आपापल्या हाताने आणि व्हिडिओ बघून मग हसायला येतं सगळ्यांना. हसायला येतं व्हिडिओ बघून. कारण का सगळे एकदम वेगळे चेहरे सगळ्यांचे वेगळे दिसायचे.
स्नेहा कसा झालाय स्नेहा एकदम मस्त ते मग अंडे बरोबर का ना तू मच्छी खात नाही तर अंडे बरोबर का ना का रे अंडा वगैरे फ्राय करतो ना अंड्याचा घालून काय रे भाई तर आता आपण पण बसूया जेवायला इथं कोपऱ्यामध्ये आपले व्हिडिओ बघत बघत जेवूया तर मित्रांनो मस्त एकदम जेवण झालं एकदम जबरदस्त तिखट मस्त एकदम भारी लागले आणि कसं वाटलं तुला हो सगळं यांनी जेवण बनवलेलं आहे आपल्या बहिणींनी आणि स्मित कसं वाटलं तुला जेवण कसं आहे एकदम स्पायसी तिखट एक मेंबर उपाशी झालाय पण बिचारा आपला एक मेंबर उपाशी जाईल आपल्या इथून अरे अंडा बिंडा तरी गेला असं झाला असं ना आता जेवूया आणि मग भेटूया सगळ्यांचे चेहरे बघून हसायला येते एकेकाचे हा कुणाल स्नेहा आता जेवण वगैरे झालं मस्त का आता आपण आईस्क्रीम खाऊया आईस्क्रीम कटिंग आपली आयरन भाभी करते आईस्क्रीम कटिंग सगळ्यांना वेगवेगळ्या डिशा देतो तर नको आहे डायरेक्ट असाच घ्यायचा डायरेक्ट हो मस्त भारी आहे आता आपलं आईस्क्रीम वगैरे पण खाऊन झालं आणि इकडे आता लग्न देखील लागलेलं आहे आता आपलं लग्न वगैरे देखील लागलंय आता निघूया तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा दिवस फुल एन्जॉय आणि एकदम मस्त वाटला फुल धमाल फुल मजा आली फायनल तुम्हाला कसं वाटला आजचा दिवस आपल्या भावंडांबरोबर आम्ही घालवलेला आजचा दिवस तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय